नमस्कार प्रेक्षक हो. भारतशक्ती मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गेल्या सोमवारी म्हणजे 7 तारखेला इस्रायलवरती झालेल्या हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झालं. हमास आणि इस्रायल यांच्यातला हा संघर्ष गेल्या वर्षभरामध्ये नेमक्या कोणत्या पद्धतीने वळण घेत पुढे गेलेला आहे किंवा आता इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातला हा संघर्ष कोणत्या पातळीवरती जाऊन पोहोचणार आहे आणि या संदर्भातच इतर अनेक पैलूंवरती आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नितीन सर, आजच्या या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, सोमवारी 7 तारखेला 1 वर्ष पूर्ण झालं आणि संपूर्ण इस्रायलमध्ये या हल्ल्याच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी मोर्चे निघाले होते. काही ठिकाणी शांतता मोर्चांचंही आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि अगदी 6:29 म्हणजे ज्या वेळेला पहिला हल्ला झाला हमासकडनं, त्यावेळेला या सगळ्या मोर्चांचं आयोजन झालेलं बघायला मिळालं होतं. तर या संपूर्ण वर्षभरामधला हा प्रवास किंवा हे जे युद्ध संघर्ष बघायला मिळालेला आहे, अभ्यासक म्हणून तुम्ही याच्या सगळ्याकडे कशा पद्धतीने बघता, हे आधी आम्हाला उलगडून सांगा. 1 वर्ष हा फार मोठा कालावधी असतो. एखाद्या युद्धामध्ये त्याचं परिवर्तन होणं. तो पहिल्यांदा जो हल्ला झाला तो एक टेररिस्ट एखाद्या आतंकवादी हल्ल्यासारखा हल्ला जो मुंबईत झाला होता 26/11/2008 मध्ये. तसासारखा असण्याची एक शक्यता म्हणजे तसाच हल्ला एक झाला होता इस्रायलच्या गाझा पट्टीवरती किंवा गाझा जो एरिया आहे त्याच्यामध्ये. तर तेव्हा असं वाटलं होतं, की इस्रायल त्या रागामध्ये किंवा सूड घेण्याच्या एका मूडमध्ये एक 2-3 महिने तिथे हमासवरती, हमासाच्या ठिकाणांवरती हल्ला करेल आणि मग हे युद्ध न होता एक काउंटर एक टेररिस्ट स्ट्राईक म्हणतात त्याला, तसं एखादं इस्रायल करेल अशी एक अपेक्षा होती. पण इस्रायलच्या म्हणजे हा जो हल्ला झाला, हा इस्रायलच्या इगोला खूप लागला आणि इस्रायलचं जे खूप प्रसिद्ध असं एक रेप्युटेशन झालेलं होतं त्यांचं इस्रायलचं, की इस्रायलवरती कोणी हल्ला करू शकत नाही. कारण इस्रायलची जी एक इंटेलिजन्स एजन्सीजची किंवा इस्रायलची जी एक सावध करणारी जी काही साधनं त्यांच्याकडे होती, त्याच्यामध्ये कोणीच शिरकाव करू शकणार नाही. कोणीच त्याला अ, म्हणजे एक हे घालून, वळसा घालून त्याच्यावरती हल्ला करू शकेल असं कोणाला वाटलं नव्हतं. पण हे झालं. हमासनी जुन्या प्रकारच्या पद्धती वापरून त्या टेक्नॉलॉजीला तिथे मात दिली. इस्रायलचे जे काही सर्व्हेलन्स, रिकॉनिसन्स, इंटेलिजन्स जे काही सगळ्या गोष्टी त्यांच्या होत्या, हे त्यांनी केल्यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी आणि त्यांच्या कॅबिनेटनी हमासला पूर्णपणे नेस्तनाबूत केल्याशिवाय हे युद्ध थांबवायचं नाही किंवा हे ऑपरेशन थांबवायचं नाही, असं ठरवून ते युद्ध सुरू केलं. आणि जसं रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये आपल्याला दिसून येतंय, की गेले 2.5 वर्ष ते युद्ध सुरू आहे. लोकांना असं वाटलं होतं, की पहिल्या 6 महिन्यात रशिया युक्रेनला मात देईल, युक्रेनवरती कब्जा करेल. तसंच इथे पण लोकांना वाटलं होतं, इस्रायलच्या मंत्रिमंडळाला वाटलं होतं, पंतप्रधानांना वाटलं होतं, की पहिल्या 2-3 महिन्यातच हमासला नष्ट करण्यात येईल. हमासचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर टेररिझमचं जे आहे किंवा आतंकवादी त्यांचे जेवढे होते, त्यांच्यावरती कब्जा करता येईल. पण हे झालं नाही. आणि म्हणून हे युद्ध 1 वर्षभर सुरू आहे. तर याच्यावरून लक्षात येतं, की कितीही तफावत असली ताकदीमध्ये, तरी ते शत्रूला कधीच अंडर एस्टिमेट करू नये. या युद्धावरनं सगळ्यात पहिला धडा हा आहे. इस्रायलनी हमासला अंडर एस्टिमेट केलं आणि जसं आपल्या इतिहासात मराठा इतिहासात जशी नोंद आहे, की औरंगजेबनी शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याला पूर्णपणे अंडर एस्टिमेट केल्यामुळे त्यांना खूप त्रास झाला आणि शेवटी हिंदवी स्वराज्याची स्थापना करता आली. तसंच या प्रकारे इथे मी काही कुठल्याही क्षणासाठी मी असं म्हणत नाहीये, की हमास शिवाजी महाराजांबरोबर त्याची काही बरोबरी होऊ शकते. पण म्हणजे जेव्हा तफावत असते ताकदीमध्ये, तेव्हा जो जास्ती शक्तिशाली जी बाजू असते किंवा जो पक्ष असतो, त्याला नेहमी वाटतं, की आपण
कमी शक्तिशाली असणाऱ्या आपल्या शत्रूला, आपल्या ॲडव्हर्सरीला आपण पटकन मात देऊ शकू. ते झालं नाही. हे आता या 1 वर्षात सगळ्यात मोठं याच्यातनं जर आपल्याला ज्याला इंग्लिशमध्ये इंग्रजीमध्ये टेक अवे म्हणतात, तो हा टेक अवे आहे. सर ओलिसांचे म्हणजे साधारणपणाने 250 ओलिसांना बंधक बनवून हमासने त्यावेळेला आपलं काय इरादा आहे हे थोडासा त्या स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यातल्या सगळ्या बंधकांची अजूनही इस्रायलला सुटका करता आलेली नाही. याचाही कुठेतरी राग इस्रायली जनतेमध्ये आहे आणि त्याच्या निमित्ताने सरकारच्या विरोधामध्ये सुद्धा आता बऱ्याच ठिकाणी बोललं जातंय. तर खरोखरच इस्रायलकडनं सुटका न होणं हे शक्य आहे असं वाटतं किंवा त्याच्यामध्ये अजून काही पैलू आहेत असं वाटतं तुम्हाला? नक्कीच आहेत. इनफॅक्ट आता ओलीस जेवढे बंधक आहेत, त्यांच्या बाबतीत काहीच चर्चा मंत्रिमंडळात किंवा इस्रायली सरकारमध्ये होत नाहीत. त्यांचं काय झालं, त्यांची काय अवस्था आहे, ते कुठल्या परिस्थितीत आहेत, याचं कोणीच आता त्याच्यावर चर्चा करत नाही. आणि इस्रायल आता तिथून त्यांचं जे हे युद्ध आहे, हे आता खूप पसरलं कारण इस्रायलचं मुख्य युद्ध आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे, की हमास, हेजबोल्ला, हुटी हे जे गट आहेत, हे जे आतंकवादी संघटना आहेत, या सगळ्या इराणनी पाळलेल्या आहेत. आणि सगळ्यात मोठा संघर्ष मिडल ईस्टमध्ये म्हणजे वेस्ट एशियामध्ये जो आहे, तो इराण आणि इस्रायलचा आहे. बाकीचे राष्ट्र जे अरब राष्ट्र आहेत, सौदी अरेबिया, UAE, कतर या सगळ्यांनी इस्रायलबरोबर काही ना काहीतरी समाधान काढलेलं आहे त्यांच्या शत्रुत्वाचं किंवा त्यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. इजिप्तनी पण शांती वार्ता करून इस्रायलबरोबर एक करार केलेला आहे. इराणनी मात्र त्यांच्याबरोबर हा करार केलेला नाहीये. त्यामुळे इराणनी आधी हमासला वापरलं 7 ऑक्टोबर 2023 मध्ये. मग हळू-हळू हेजबोल्लाचे लोकं पण त्याच्यात शामील झाले कारण हमास दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे आहे इस्रायलच्या पूर्वेकडे आहे इस्रायलच्या. हमासचं जे वर्चस्व जिथे होतं किंवा त्यांचं जिथे ठिकाणं होती ती गाझा स्ट्रिपमध्ये आणि हेजबोल्ला लेबनॉनमध्ये म्हणजे इस्रायलच्या उत्तरेकडे लेबनॉन असल्यामुळे आणि लेबनॉनमध्ये हेजबोल्लाचं वर्चस्व असल्यामुळे तिथून त्यांनी हल्ला सुरू केला. तो अ, आणि इस्रायलचं लक्ष म्हणजे जे हमासवरती केंद्रित होतं ते विचलित करण्याचा प्रयत्न केला. तसंच हुटी म्हणून जी संघटना आहे त्यांनी रेड सीमध्ये जी काही यातायात तिथे होते, जहाजं जातात, मालवाहू जहाजं इकडून-तिकडून पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडनं पूर्वेकडे जातात. त्यांच्यावरती हल्ला करायला सुरुवात केली. त्यामुळे इस्रायलचं जे एक लक्ष होतं हमासवरती कॉन्सन्ट्रेटेड अटॅक करत होते. ते आता त्यांना अ, अ, पसरवून या दोघांशी पण त्यांना आता डील करायला लागलं आणि त्याच्यामुळेच जे आपण बघितलं ते इराणवरती ते इराणमध्ये एका म्हणजे अतिरेकी संघटनेच्या नेत्याला इस्रायलने तिथे त्याचा वध केला. आता हेजबोल्लाचा जो चीफ होता नसरल्ला, जो 1982 पासून त्यांच्या म्हणजे पायात रुतलेला काट्यासारखा होता. त्याचा पण म्हणजे त्याला त्याचा वध केला, त्याच्यातनं हटवलं, त्या सिनारिओमधनं. असं इस्रायलने केलेलं आहे. पण हे आता किती दिवस चालेल हे आता बघायला लागेल. कारण आता इराणनी पण इस्रायलवरती हल्ला केलेला आहे मिसाईल्सनी. याच्यापुढे अजून काय होऊ शकतं, आता कोणालाच सांगता येत नाही. सर आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये सुद्धा नेतन्याहूंवरती नरसंहाराचा खटला दाखल झालेला आहे, आरोप ठेवण्यात आलेला आहे. अ, खरोखरच याच्या नंतरच्या काळामध्ये म्हणजे मला असं वाटतं युक्रेन आणि रशिया युद्धामध्ये सुद्धा हाच प्रकार घडलेला आहे. इथेही हेच झालेलं आहे. अ, या खटल्यांचा निकाल किंवा या दृष्टीने त्याची पुढे काही प्रगती होईल असं वाटतंय तुम्हाला? नाही, प्रगती आत्ता नक्कीच नाही होणार, पण पुढचा तू प्रश्न तेच भविष्यामध्ये काय होईल असं विचारला आहेस. भविष्याचं आत्ता काही सांगता येत नाही. पण ही टांगती तलवार नेहमी राहते अशा नेत्यांच्या डोक्यावर. कारण ते मग नंतर जर त्यांनी प्रवास करायला सुरुवात केली दुसरीकडे, जेव्हा ते ते जेव्हा नेते राहणार नाहीत किंवा पंतप्रधान म्हणून त्यांचं पद गेलेलं असेल किंवा त्यांनी तिथून त्यांचं कारकिर्दी संपवलेली असेल, अशा वेळेस जेव्हा ते अमेरिकेमध्ये किंवा फ्रान्समध्ये किंवा कुठल्याही देशात इस्रायलच्या बाहेर गेले, तर ते जे वॉरंट असतं
नरसंहाराच्या केसमध्ये जे वॉरंट काढलेलं असतं इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसनी, ते वॉरंट कुठेही वापरता येऊ शकतं. त्यांची अटक करायला, त्यांना अटक करायला. तर ही भीती सतत त्यांच्या मनात राहील. जशी व्लादिमीर पुतिनला भीती आहे, की ते रशियाच्या बाहेर जास्ती जाऊ शकत नाहीत. कारण कुठे ते वॉरंट एक्झिक्यूट केलं जाईल, कुठे त्यांना अटक केली जाईल हे सांगता येत नाही. तर हे आता जन्मभर त्यांच्यावरती ही टांगती तलवार राहणार आहे. सर, ज्यावेळेला 7 तारखेला मागच्या वर्षी 7 तारखेला हल्ला झाला होता इस्रायलवरती, त्यावेळेला जगभरातली सहानुभूती इस्रायलच्या बाजूने होती. पण जसजसे दिवस गेले आणि आता वर्षभरानंतरचा हा सगळा प्रवास बघितल्यानंतर इस्रायलच्या विरोधामध्ये आता कुठेतरी संतापाची लाट जगभरामध्ये निर्माण झाली आहे. हा एवढा मोठा टोकाचा प्रवास का झाला असेल असं तुम्हाला वाटतं? कारण मी जसं म्हटलं, की सगळ्यांची अपेक्षा ही होती, की इस्रायलवरती हल्ला झाला. इस्रायलचा हा अधिकार होता आणि त्यांना सहानुभूती पण होती जसं तू म्हटलंस जगभराची, की पहिले 2-3 महिन्यात त्यांनी जर हमासचे त्या ठिकाणांना नेस्तानाबूत केलं. त्यांच्या काही नेत्यांना मारून टाकलं आणि तिथे कब्जा करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत सहानुभूती होती. आता त्यांनी हॉस्पिटल्स, शाळा, घरं अशा ठिकाणी सुद्धा हल्ला करायला सुरुवात करून, मिसाईल अटॅक करून बरेचसे सिव्हिलियन्स जे आम नागरिक आहेत, त्यांचा पण नरसंहार करायला सुरुवात केल्यामुळे इस्रायलच्या बरोबर जी सहानुभूती होती पूर्ण जगभराची, जगातल्या देशांची, ती आता हळू कमी होत गेली आणि आता लोकं त्यांना राग म्हणजे नेत्यांना राग येऊ लागलाय. वेगवेगळ्या राष्ट्रांनी याच्यावरती आपली चिंता जाहीर केलेली आहे. पण जोपर्यंत अमेरिका त्यांना पाठिंबा देत राहतं, देतोय, तोपर्यंत हे होत राहील असं दिसून येतंय. पण आता हळू बाकीचे देश बोलायला लागलेले आहेत. त्यांनी आपला आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे. फ्रान्स असू दे, ब्रिटन असू दे, या सगळ्यांनी असं म्हटलंय, की आता हे खूप झालं, टोकाचा प्रवास झाला आणि तुम्ही सिव्हिलियन्सना असं मारू शकत नाही. ज्याच्यामध्ये लहान मुलं, बायका आणि नॉन कॉम्बॅटंट ज्याला म्हणतात, ज्यांच्याजवळ अस्त्र-शस्त्र नाहीयेत, असे आम नागरिक, यांना पण तुम्ही सोडत नाहीये, त्यांना पण तुम्ही टार्गेट करताय. तर अशा वेळेस आम्हाला आता तुम्हाला सपोर्ट करणं कठीण होईल. असा संदेश नेतन्याहूंकडे पोहोचलेला आहे. पण त्यांनी आता आपलं पॉलिटिकल सर्व्हायव्हल जे आहे, त्यांना राजकीयरित्या जर इस्रायलमध्ये सरकारमध्ये टिकून राहायचं असेल, तर त्यांना हे युद्ध त्यांच्या मनाप्रमाणे संपवल्याशिवाय त्यांना दुसरा उपाय दिसत नाहीये. त्यामुळे ते पण त्या बिकट परिस्थितीत अडकलेले आहेत. नेतन्याहू आणि त्यांचे कॅबिनेटचे जे काही सहकारी आहेत ते. अशी एक विचित्र परिस्थिती इस्रायलमध्ये निर्माण झालेली आहे सध्या. सर, या सगळ्या परिस्थितीत भूमध्य म्हणजे मिडल ईस्टमध्ये भूराजकीय परिस्थिती बदलण्याची शक्यता कितपत आहे असं वाटतं? ती तर बदललीच आहे आता. कारण आता असं झालंय, की इराणनी इस्रायलवरती मिसाईलचा हल्ला केला. आता लोकं वाट बघतायत, की याच्या पुढची चाल इस्रायलची काय असेल? त्यांनी हिजबुल्लाहच्या नेत्याला मारलं, आपल्या हमासच्या नेत्यांना मारलं, इराणच्या नेत्यांना मारलं. अशा वेळेस त्याच्यानंतर त्यांचं पुढचं पाऊल काय असेल? याच्याकडे सगळ्यांचं लक्ष केंद्रित आहे आणि त्यामुळे तिथली जी जिओपॉलिटिकल सिच्युएशन ज्याला म्हणतो, ती खूपच बिकट आणि अस्थिर आहे. त्यामुळे आज अमेरिका थोडंसं डिस्ट्रॅक्टेड आहे, कारण त्यांच्याकडे निवडणुका आहेत पुढच्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये आणि पुढचा राष्ट्रपती ते कमला हॅरिस असू दे किंवा ट्रम्प असू दे, त्यांची काय पावलं असतील, ते काय त्याच्यात हस्तक्षेप करतील, हे कोणालाच माहिती नसल्यामुळे सध्या तिथे जसं इंग्रजीमध्ये एक ती म्हण आहे, फ्री फॉर ऑल, तसं फ्री फॉर ऑल झालेलं आहे आणि हे काही महिने अजून चालत राहील असं दिसून येतंय. त्यामुळे आत्ता हे प्रेडिक्ट करणं, की तिथली जिओपॉलिटिकल सिच्युएशन काय असेल आणि कुठल्या बाजूला हे युद्ध चाललंय. इस्रायल त्याच्यामध्ये पूर्णपणे विजेता असेल का इस्रायलला पण आता युद्ध थांबवायला लागेल. हे सगळ्या गोष्टी मला वाटतं जानेवारी-फेब्रुवारी नंतर नवीन राष्ट्रपती अमेरिकेत आल्यानंतर हे ठरवण्यात येईल आणि ठरलं जाईल त्यावेळेस. असं असं दिसून येतंय आता तरी. सर, खरं तर मध्य पूर्वेत निर्माण झालेला हा संघर्ष पण संपूर्ण जगाचं लक्ष त्यांनी आपल्याकडे वेधून घेतलेलं आहे.
जसं तुम्ही म्हणालात की अमेरिकेतल्या निवडणुकांच्या निकालांनंतर कदाचित याच्यावरती तोडगा काढला जाईल. म्हणजे दूर कुठल्या तरी देशाच्या निवडणुकांचा सुद्धा संबंध याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे. हे किती छोट्या-छोट्या मुद्द्यांचा विचार या सगळ्या दृष्टीने करणं आवश्यक आहे किंवा जसं तुम्ही म्हणालात की जिओपॉलिटिक्सच्या दृष्टीने सुद्धा हे या युद्धाचे परिणाम काय होतात हे सुद्धा बघणं तितकंच काही वेळेला अभ्यासपूर्ण असतं. पण वर्षभरामध्ये झालेला हा एवढे सगळे मोठे बदल आणि या बदलांचा आढावा आजच्या कार्यक्रमातून आपण घेण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.